लाडकी बहिणींना लाडक्यात्यांना खुशखबर 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 अत्यंत आनंदाची बातमी समोर आली. लाडक्यात्यांनो ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसला होता तो म्हणजे 21वा हप्ता काल रात्री वाटपाला सुरुवात झाली आणि आज पुन्हा वाटपाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना आज हप्ता भेटणार आहे त्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. लाडक्यात्यांनो तुम्हाला गुड न्यूज भेटली का? सर्वांनी पट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की कोणत्या कोणत्या लाडक्याताईला गुड न्यूज भेटले, आणखी गुड न्यूज कोणाला भेटली नाही, सगळ्या गोष्टी तुम्ही सांगणार आहात. तर लाडक्याताईंनो तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला काल रात्री गुड न्यूज भेटले का आज या ठिकाणी गुड न्यूज भेटले. आज जरी तुम्हाला अजून सकाळ पैसे भेटले नसतील काळजी करू नका, वितरण चालू आहे. या ठिकाणी कमी प्रमाणात वितरण चालू झालेलं आहे, पण ते सगळं सांगतो तुम्हाला कशा स्वरूपात वितरण होणार आहे, किती वाजता वाटप होणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. तर लाडक्याताईंनो गुड न्यूज भेटली का पट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचं आहे. चला आता व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडक्याताईंनो 21वा हप्ता या ठिकाणी जवळजवळ 2 महिन्यानंतर वाटपाला सुरुवात झाली. 2 महिन्यानंतर मार्च महिना पूर्ण संपला, एप्रिल महिना पूर्ण संपला, मे महिन्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे. आणि मी कालच्या सकाळच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला लाडक्याताईंनो गुड न्यूज भेटणार. काल रात्री या ठिकाणी तुम्हाला गुड न्यूज भेटली, हप्ता वाटपाला सुरुवात झाली. फक्त पण 1500 रुपये भेटले. 21वा हप्ता या ठिकाणी भेटलेला आहे. 22वा हप्ता अजून वाटप झालेला नाही. काल या ठिकाणी मी माहिती पण घेतलेली आहे, पण 22वा हप्ता या ठिकाणी त्या लाडक्या बहिणीची पडताळणी चालू आहे अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी समोर आली किंवा त्यांनी माहिती दिलेली आहे. पडताळणी चालू असल्यामुळे तो 22वा हप्ता अजून भेटलेला नाहीये. तो हप्ता लवकरच लवकर भेटेल अशा स्वरूपाची माहिती आली. ते तुम्हाला मी सांगणार आहे की कधी 22वा हप्ता भेटणार आहे. पण आता काल वाटप किती झाले, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे किती वाजता वाटप आज होणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. पुन्हा वाटपाला सुरुवात झालेली आहे लाडक्याताईंनो. आणि लक्षात घ्या आज कोणाला वाटप होणार आहे, मग आज किती लाडक्याताईंना पैसे भेटणार आहेत, कुणाला भेटणार आहेत सगळं सांगतो. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल वितरण किती झाले, कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना काल वितरण झाले या आकडेवारी सहित तुम्हाला आकडेवारी. आता काल खूप कमी प्रमाणात वितरण झाले तरी पण या ठिकाणी आकडेवारी एक समोर आली. ती आकडेवारी तुम्हाला मी सांगणार आहे. संध्याकाळी वाटपाला सुरुवात झाली ती तुम्हाला मी दाखवणार आहे. चला आता व्हिडिओला सुरुवात करतोय. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चला तर लाडक्याताईंनो बघा, पहिली गोष्ट म्हणजे आज या ठिकाणी वाटपाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा वाटपास सुरुवात झाली. किती वाजता वाटप होणार तुम्हाला मी सांगत आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडक्याताईंना काल वाटप झालेलं नाहीये त्या लाडक्याताईंना आज उद्या या ठिकाणी वाटप होणार आहे. त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाही. बऱ्याच लाडक्याताई टेन्शनमध्ये आल्या होत्या की सर वाटप का होत नाहीये, आम्हाला पैसे का भेटत नाहीये. तर त्यांच्यासाठी सांगतो वाटपाला तुम्हाला 100% वाटप होणार आहे, तुम्हाला पैसे भेटणार आहेत. तर आज किती वाजता वाटप होणार आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय बघा. किती वाजता आज वाटप होणार आहे बघा. सकाळी 9 ते 12चा एक टप्पा आहे. या वेळेचे टप्पे तुम्हाला सांगायलोय. बऱ्याच लाडक्याताईंना पैसे अजून आलेले नाहीत. काल खूप 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 कमी प्रमाणात वाटप झाले. आतापर्यंत जेवढे 20 हप्ते वाटप झालेत, आता हा 21वा हप्ता आहे. सगळ्यात कमी वाटपाचा हा पहिला टप्पा आहे. पहिला हा या ठिकाणी हप्ता आहे की सगळ्यात कमी वाटपाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. नसं सुरुवातीला आपण बघितलं असेल आता जोपर्यंत 20 हप्ते जे होते पहिल्या दिवशी जोरात वाटप होत होतं, पण यावेळेस असं झालेलं नाहीये लाडक्याताईंनो. त्याच्यामुळे काळजी करू नका. आणि आज पण या ठिकाणी खूप कमी प्रमाणात वाटप झालेलं आहे. सुरुवात झाली सकाळपासून. पण या ठिकाणी 9 ते 12 मध्ये कोणाला पैसे आलेत का पटपट आपलं नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे. जिल्हा सांगणं खूप महत्त्वाचं आहे लाडक्याताईंनो, कारण की जिल्ह्यानुसार या ठिकाणी वाटपाच्या याद्या पुढे पुढे येईल. त्याच्यामुळे लाडक्याताईंनो तुमचा जिल्हा पण सांगायचा आहे. तुम्हाला 9 ते 12च्या टप्प्यामध्ये आज वाटप झालंय का किंवा तुम्हाला काल वाटप झालंय का कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. आणि दुपारी बघा 1 ते 4 मध्ये पण वाटप होणार आहे. लक्षात घ्या, हे महत्त्वाचे टप्पे मी तुम्हाला सांगितले. दुपारी 1 ते 4चा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या कालच्या या 4 वाजतापासूनच या ठिकाणी सुरुवात झाली होती. आणि संध्याकाळी जो टप्पा आहे 5 ते 9 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत 5 ते 8 वाजेपर्यंत एक टप्पा आहे. या 3 टप्प्यामध्ये आज वाटप होणार आहे. सकाळच्या टप्प्यामध्ये तुम्हाला हप्ता आलाय का? दुपारच्या टप्प्यामध्ये बघा हा 1 ते 4चा टप्पा आणि 5 ते 8चा टप्पा, हे सगळ्यात जबरदस्त आहे. सकाळच्या टप्प्यामध्ये तेवढं वाटप लवकर होत नाहीये. त्याच्यामुळे मागचे आपण जर बघितलं 4-5 हप्ते जर बघितले मागचे, तर सकाळच्या टप्प्यामध्ये खूप कमी प्रमाणात झालेलं वाटप, तुरळक म्हणू शकतो. पण ह्या दुपारच्या आणि संध्याकाळच्या टप्प्यामध्ये जोरात वाटप होत असते.
त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, जर तुम्हाला आज पैसे आले पटकीने तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि तुम्हाला हप्ता भेटलाय का नाही, किती वाजता भेटलं ते सांगायचंय आणि नसेल भेटला तरी काळजी करू नका, ते सांगायचंय तुमची ई-केवायसी अपडेट आहे का, तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का, ह्या 2 गोष्टी कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या आहेत. चला आता ह्या तुम्हाला वेळ सांगितलेला आहे. आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊया. किती महिलांना वाटप या ठिकाणी होणार आहे बघा, खूप महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला सांगायला लाडक्यातून यावेळेचं वाटप किती महिलांना होणार आहे, पण याच्यापेक्षा पण कमी आकडेवारी असणार आहे, पडताळण्यात चालू आहे, या ठिकाणी अपडेट होणं चालू आहे. त्याच्यामुळे बघा या ठिकाणी किती 1,89,00,000 महिलांना यावेळेचं वाटप असणार आहे. 21वा जो हप्ता आहे 1,89,00,000 महिलापर्यंत पोहोचणार आहे. याच्यापेक्षा जास्त पोहोचला तर खूप चांगलंच होईल, पण या ठिकाणी ह्याच्या खाली नको पोहोचायला. आणि आतापर्यंत जर बघितलं तर 54 लाख महिला या ठिकाणी अपात्र ठरल्यात, अशा स्वरूपाची माहिती या ठिकाणी वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये, टीव्हीमध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे ही आकडेवारी लाडक्याजणं टीव्हीमध्ये, न्यूजपेपरमधल्या आलेल्या माहितीनुसार आहे. महिला व बालविकास विभागातर्फे आणखी ही माहिती आलेली नाही, ही पण गोष्ट समजून घ्या. पण आता ही गोष्ट 1,89,00,000 पर्यंत पोहोचलेली आहे. चला आता पुढचा अजून एक महत्त्वाचा तुम्हाला टप्पा मी सांगायला, तो म्हणजे काल किती महिलांना वाटप झालं. बघा काल किती महिलांना वाटप झालं, सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर माहिती द्यायलोय. तर लाडक्यातून बघा काल खूप कमी प्रमाणात जवळजवळ 25 ते 30 लाख फक्त महिलांना, खूप कमी आकडा आहे हा. 25-30 लाख म्हणजे जर पहिल्या वेळेस जर बघितलं तर जवळजवळ पहिल्या दिवशी जर बघितलं 90-1 कोटीपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे भेटायचे, पण काल जर बघितलं तर फक्त 25-30 लाख लाडक्या बहिणींना हप्ता भेटलेला आहे. म्हणून लक्षात घ्या लाडक्या, कालचा जो टप्पा आहे 1,500 रुपये भेटण्याचा, खूप कमी प्रमाणात 25 ते 30 लाख लाडक्या ताईंपर्यंत हा आकडा पोहोचलेला आहे. आता बघा किती जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, काल वाटप सर्व जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. सर्व जिल्ह्यांचे मेसेज आलेले आहेत लाडक्या बहिणींचे आणि मी ते चेक पण केलेलं आहे. सर्व जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना हप्ते भेटलेले आहेत. फक्त एवढी एक गोष्ट झाली आहे की खूप कमी प्रमाणात वाटप झाल्यामुळे बऱ्याच लाडक्या ताईंना वाटतंय की बाबा आमच्या जिल्ह्यामध्ये अजून वाटप झालं नाही. तर बघा काही असे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांची तुम्हाला मी नावं सांगतो. पुणे जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, नंतर तुमचं नागपूर असेल, अमरावती असेल, हे आणि सोलापूर असेल, हे जवळजवळ 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी वाटप झालेलं आहे. पण खूप कमी लाडक्या बहिणींना या ठिकाणी भेटलेलं आहे. तर जर मागच्या वेळेस पण बघितलं तर अजून राहिला एक अहिल्यानगर जिल्हा. या 8 ते 9 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना या ठिकाणी कमी प्रमाणात अजून वाटप झालेलं आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका, 100% तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. मी तुम्हाला कालच्या सकाळच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, 100% तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. काळजी करायची बिलकुल गरज नाही. काल जरी हप्ता भेटला नसेल, आज सकाळपर्यंत हप्ता भेटला नसेल, जर तुम्ही पात्र असताल, जर तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड असेल, 100% गॅरंटी केस साथ सांगतो लाडक्यानो, हा गुरुदादा जे बोलतो ते तुम्हाला बघितलं असेल खरं ठरतं. तर लाडक्यानो 100% गॅरंटी केस सांगतो, जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असताल, अप्रूव्ड तुमचं स्टेटस असेल, आज उद्यामध्ये तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार. हे शब्द लक्षात ठेवा. जरी लाडक्यातून बघा आज तुम्हाला पैसे आले नसतील, काल आले नसतील, पण उद्या आज आणि उद्यामध्ये तुम्हाला पैसे येतील. तर लाडक्या दादा ह्या गुरुदादाचं तुम्हाला नाव आठवेल. हा गुरुदादा म्हणत होता ते बरोबर ठरतं. त्याच्यामुळे काळजी करू नका. 2 दिवस वाटप अजून होणार आहे, बिलकुल टेन्शन घेऊ नका. इथेच थांबतो. काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.